परवानगी नाकारली आहे। आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टाने मनाई केलेली आहे। जरांगेंचा 29 ऑगस्ट रोजी मोर्चा निघणार आहे, त्यासाठी तयारी करण्यात येते। मात्र या आंदोलनाला हायकोर्टाने मनाई करण्यात आलेली आहे। आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेलेले आहे। मनोज, काय माहिती? मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मनोज जरांगे हे 29 म्हणजे आता ते येणारी 2 दिवसाची तारीख आहे, त्यामध्ये आंदोलन करणार आहेत आणि यासाठी आपण त्यांच्या बैठका देखील सुरू आहेत आणि त्याचमध्ये आता तयारी देखील सुरू झालेली आहे। पण उच्च न्यायालयाकडून याला परवानगी ही नाकारण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर जी तयारी सुरू होती ते आंदोलन करण्याच्या त्यावरती उच्च न्यायालयाने पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि आता या ठिकाणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसंच देवेंद्र भारती देखील आतापर्यंत मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मंत्रालयामध्ये दाखल झाले आणि काहीच वेळापूर्वी आतापर्यंत मंत्रिमंडळाची बैठक देखील संपन्न झालेली आहे आणि यानंतर आता देवेंद्र भारती आणि रश्मी शुक्ला मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत आणि या भेटी दरम्यान आपण गणेशोत्सव आहे आणि या गणेशोत्सव दरम्यान आपण मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला असता। पण आता या ठिकाणी हायकोर्टाकडूनही नकार दिल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे काय आपला निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। ते आंदोलन करतात की नाही करत हे देखील पाहणं गरजेचं। आंदोलन केलं तर त्या पुढची स्थिती कशा असणार, त्यामध्ये मुख्यमंत्री याची भेट मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलून या संदर्भात यावरती निर्णय देखील काढला जाईल आणि त्यासाठी रश्मी शुक्ला आणि देवेंद्र भारती आता मंत्रालयामध्ये आले आणि ते आता थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून काय निर्णयाचे या ठिकाणी घेणार आहेत। मनोज, हे आंदोलन आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारताना नेमकं काय कारण हायकोर्टाने सांगितलेलं आहे, या संदर्भात काही माहिती समोर येते? अद्याप असं कोणतं कारण नाही, पण आपण म्हणतो गणेशोत्सव आहे। गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो नागरिक हे गणपतीसाठी येत जात असतात आणि त्या ठिकाणी हे आंदोलन करणे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण करू शकतो आणि या ठिकाणी आपण म्हणतो मुंबईमध्ये देखील कुठेतरी या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न हा निर्माण यासाठी आपण या ठिकाणी बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो, त्यामध्ये हे आंदोलन करणे चुकीचं ठरणार आहे। त्यामुळे उत्तर या ठिकाणी हायकोर्टाकडे आलं असेल, पण या ठिकाणी हायकोर्टाने आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपण नकार दिलेला आहे आणि त्या नकारानंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे। कारण की मनोज जरांगे पाटील आपल्या मतावरती ठाम होते, त्या मुंबईमध्ये आंदोलन करणार आणि त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येने मराठा बांधव हे देखील या ठिकाणी येणार होते आणि त्यासाठी आपण जो आझाद मैदान या ठिकाणी तयारी देखील सुरू झालेली होती आणि त्यांच्या बैठका देखील सुरू होत्या आणि त्यानंतर आता ही हायकोर्टाने नकार दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी हे काय निर्णय घेतला यासाठी महत्वाची पहिली भूमिका असणार आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं रश्मी शुक्ला आणि देवेंद्र भारती देखील मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांची भेट घेऊन हे जे आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे पाटील या संदर्भात देखील चर्चा करणार आहेत आणि जे गणेशोत्सव आणि त्यामध्ये कोणताही विघ्न येऊ नये आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपण काय निर्णय घेतात हे पहिलं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आताची जी बैठक होणार आहे मंत्रालयामध्ये देवेंद्र भारती, रश्मी शुक्ला मुख्यमंत्री त्यांच्यामध्ये काय निर्णय घेतला जातो आणि जर आंदोलन केल्यावरती काय निर्णय घेतला जाईल हे देखील फार महत्वाचं आहे। जी मनोज, आणि आणखी एक नवी माहिती अशी समोर येते की जरांगेंना हायकोर्टाकडून नवी मुंबईत आंदोलन करण्याची मात्र मुभा मिळालेली आहे, या संदर्भात काय माहिती? नक्कीच, आणि यावेळी आपण मागे देखील आपण मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार होते मुंबईमध्ये येऊन, पण त्यांना नवी मुंबईमध्ये अडवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस आपण जे तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री आहेत तेव्हाचे ते मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, ते जाऊन मनोज जरांगे पाटील यांची जी त्यांनी चर्चा केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा नवी मुंबईहून माघार घेतलेली होती। पण आता या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, या ठिकाणी आपण देवेंद्र फडणवीसांवरती नेहमी टीका हे करताना आपण मनोज जरांगे पाटील हे दिसले, त्यामुळे आताची मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे ते पुन्हा एकदा नवी मुंबईमधून माघार घेतली जाते। मनोज, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, मात्र सध्या शिवसेना